काँग्रेस वंचित बहुजन आघाडी लातूरच्या निवडणुकीमध्ये एकत्र आली आणि त्याचा एक जो कौल मिळाला तो जबरदस्त आहे. त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये याची चर्चा होईल. अनेकांना खूप काही सारं दिलं होतं. तरी देखील काँग्रेस पक्ष सोडण्याचे कारण काय? तुम्ही ते सगळे बघितले? मला असं वाटतं वैयक्तिक महत्वाकांक्षा याच्या पलीकडे नगरपालिकेची निवडणूक सुरू झाल्यानंतर काँग्रेसनं एक नारा दिला होता 50+चा आणि अनेक नेत्यांनी तो इथे येऊन देखील सांगितला होता. मात्र एका नेत्यानं जे वक्तव्य केलं त्यानंतर सगळं वातावरण त्या ठिकाणी फिरल्याचं पाहिलं. अनेक जणांनी जे आहे ते भाजपकडे उमेदवाऱ्या मागितल्या. अनेक जणांनी पक्ष देखील सोडले. आज त्यांची स्थिती सगळ्यांसमोर आली आहे. काँग्रेस सोडून गेलेले त्या लोकांनी देखील आम्ही किंग मेकर हो अशा पद्धतीच्या भूमिका मांडल्या. आजच्या निकालाच्या धक्क्यातनं त्यांना सावरण्याचा तरी वेळ दिला पाहिजे. त्यावर पुन्हा आपण टिप्पणी करून हाच ट्रेंड पुढे पाहायला मिळतोय का? आणि महाराष्ट्रात काय असं बदल झाले, काय समीकरण बदलले वाटतात या निवडणुकीमध्ये? लातूर काय म्हणतंय याचं उत्तर देखील मिळालेलं आहे. महानगरपालिकेची सत्ता काँग्रेसनं आपल्या ताब्यात ठेवलेली आहे. लातूरचे निकाल हाती आलेले आहेत आणि आता लातूर काय म्हणतंय याचं उत्तर देखील मिळालेलं आहे. माझ्यासोबत या सगळ्यावर बोलण्यासाठी अमित देशमुख आहेत. कशा पद्धतीनं पाहता लातूरला उत्तर मिळाले? नाही आता भारतीय जनता पक्षानं एक मोहीम हाती घेतली होती. काय म्हणते लातूर? आता लातूरनं सांगितलंय हात म्हणते लातूर. तेव्हा साध्या आणि सोप्या शब्दामध्ये लातूरकरांनी कौल दिलाय आणि त्यात स्पष्ट बहुमत काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला मिळालं. मला असं वाटतं की हे काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला मिळालेला कौल हा भविष्याचा लक्ष वेधेल आणि एक नवी दिशा यातून राजकारणाला मिळेल असं मला वाटतं. लातूर महानगरपालिकेची निवडणूक सुरू झाल्यानंतर काँग्रेसनं एक नारा दिला होता 50+चा आणि अनेक नेत्यांनी तो इथे येऊन देखील सांगितला होता. मात्र एका नेत्यानं जे वक्तव्य केलं त्यानंतर सगळं वातावरण त्या ठिकाणी फिरल्याचं पाहायला मिळालं. हे राजकारण आपण कसं करतो? लातूरकर यालाही फार बारकाईनं पाहतात आणि याला महत्त्व देतात. त्यामुळं राजकारणाचा स्तर जर कोणी खालावत असेल तर लातूरकर ते मान्य करत नाहीत. आणि लातूरचा हा इतिहास आहे. म्हणजे मी अनेक किस्से ऐकलेले आहेत 1960च्या दशकातले, 70च्या दशकातले, 80च्या दशकातले. अहंकार हा लातूरकर पसंत करत नाहीत. विनम्रता, विनयशीलता हेच लातूरकर नेहमी पसंत करतात. पण मला असं वाटतं कुठंतरी भारतीय जनता पक्षाकडनं या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान अहंकार समोर आला आणि त्याला उत्तर मतदारांनी दिलेलं आहे. लातूरमध्ये अनेक जणांनी जे आहे ते भाजपकडे उमेदवाऱ्या मागितल्या. अनेक जणांनी पक्ष देखील सोडले. आज त्यांची स्थिती सगळ्यांसमोर आली आहे. काँग्रेस सोडून गेलेले त्या लोकांनी देखील आम्ही किंग मेकर हो अशा पद्धतीच्या भूमिका मांडल्या. ठीक आहे, तर प्रत्येकाच्या कल्पना असतात. शेवटी त्याच्यावर आज टिप्पणी करणं आणि म्हणजे आजच्या निकालाच्या धक्क्यातनं त्यांना सावरण्याचा तरी वेळ दिला पाहिजे. त्यावर पुन्हा आपण टिप्पणी करून त्यांना अनेक धक्का देणं हे योग्य नाही. काँग्रेसनं अनेकांना खूप काही सारं दिलं होतं. तरी देखील काँग्रेस पक्ष सोडण्याचे कारण काय? तुम्ही ते सगळे बघितले? मला असं वाटतं वैयक्तिक महत्वाकांक्षा याच्या पलीकडे काय असू शकतं दुसरं? म्हणजे एक राजकारणातला मुरब्बी या परिस्थितीमध्ये जर इथं कोण निवडून येणार आहे याचा जर अंदाज त्यांना बांधता आला नाही आणि काही वेगळे अंदाज बांधून त्यांनी जर आपली वेगळी राजकीय चूल कुठं मांडण्याचा प्रयत्न केला, ते फसलंय सगळं. लातूरमध्ये दुसरा एक समीकरण पाहायला मिळालं. पहिल्यांदाच भाजपनं देखील 7 पेक्षा अधिक उमेदवार मुस्लिम उतरले होते. मुस्लिम चेहऱ्यावर देखील डाव भाजपनं खेळल्याचा पाहायला मिळाला. हे ठीक आहे, आता राजकीय पक्षाने कोणाला उमेदवारी द्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण ते बेगडी प्रेम आहे भारतीय जनता पक्षाचं, हे लोकांना माहिती आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आली आणि त्याचा थेट फायदा झाल्याचं मिळालं. 5 पैकी 4 जागांवरती वंचित बहुजन आघाडी देखील यशस्वी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. कारण ही जी आघाडी आहे ही लोकांनी उचलून धरली आणि नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि ज्या त्या पक्षाच्या मतदारांनी
देखील याचं स्वागत केलं, म्हणून हे सगळं शक्य झालं. लातूरमध्ये हाच ट्रेंड पुढे पाहायला मिळतोय का आणि महाराष्ट्रात काय असं बदल झाले, काय समीकरण बदलले वाटतात या निवडणुकीमध्ये? काँग्रेस वंचित बहुजन आघाडी लातूरच्या निवडणुकीमध्ये एकत्र आली आणि त्याचा एक जो कौल मिळाला तो जबरदस्त आहे. त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये याची चर्चा होईल. शेवटचा प्रश्न, पुढेही निवडणुका आहेत, कशा पद्धतीचा हा सगळा रणनीती असणार आहे, कशा पद्धतीने येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका देखील आहेत? नाही, जिल्हा परिषदेच्या निवडणुका या संदर्भामध्ये मला असं वाटतं की तिथले प्रश्न वेगळे आहेत, तिथले मुद्दे वेगळे आहेत, तिथली समीकरणं वेगळी आहेत. पण आम्ही सगळे हे म्हणजे लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या विजयाचा जो उत्साह आहे तो प्रचंड आहे. जिल्ह्याची ही राजधानी आहे. आता राजधानी आम्ही जिंकली, आता जिल्हा जिंकायचा. अशा अशा साधारणतः आत्मविश्वासानं आम्ही जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरं जाऊ. अमित देशमुख, राजधानी जे घडलं तेच आता जिल्ह्यात घडेल असा विश्वास त्यांना आहे.